गोपाल कृष्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आता विनो वांगिलासिनी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विष्णुमोहिनी नमस्कारिणी मिया शरदिंदू समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासदा पीठनिलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। 14 भुवने जयाचे पोटी तोची आम्ही कंठी साठविला काय एक उणे अमुची घरी ओळंगती द्वारी रिद्धी सिद्धी आसुर जयाने घातली तोडरी आम्हासी तो जोडी कर जोडी रूप रेखा नाही जयासी अकाल आम्ही तो साकार भक्ती केला अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समान तो मुंगी आम्हासाठी तुका म्हणे आम्ही देवा मुनी फळे हे निराळी चोमी असा काय एक उणे अमोचे घरी ओळंगती द्वारी विधी सिद्धी। प्रस्तुत प्रवचनाला निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 कड्याचा असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ती आणि भक्तीचं महात्म्य आणि भक्तीचं फल या अभंगामध्ये सांगत आहेत। या अभंगावर काही काही आपला छोटा परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी हा ऑनलाईन प्रवचनाचा जो काही योग आला तर नगर या ठिकाणी रहिवासी असणारे प्रेमानंदजी महाराज त्यांनी मला फोनवर फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर ते म्हणजे महाराज तुम्ही तुमचा एक आम्ही अभंग ऐकला आणि त्या अभंगावरून आम्हाला तुमचं एक प्रवचन पाहिजे। त्यावेळेला त्यांना मी स्पष्ट केलं की बाबा तुम्ही मला प्रवचन मागता पण ते मी काय तेवढा विद्वान नाही किंवा पंडित नाही, तुमचं प्रेम म्हणून या ठिकाणी सेवा देऊ शकतो आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्याच विचारातून किंवा त्यांच्या सहमतीनं आज या ठिकाणी मला हे प्रवचन करण्याचं योग आला किंवा संधी मिळालेली आहे। हे केवळ त्यांचे माझ्याविषयी असणारं प्रेम। आता त्यांचा माझा असा प्रत्यक्ष कोणताही परिचय नाही, हे मोबाईलवर फक्त परिचय झाला आणि त्यांनी मला हे 2 शब्द बोलायला सांगितलेले आहेत। हे 2 शब्द गुरुच्या कृपेनं मला जसं बोलता येईल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करीन। या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर अभंगामध्ये असं आपल्याला दिसून येतं की महाराजांना या ठिकाणी भक्तीचं महत्व सांगितलं आहे आणि ठिकठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे। जसं उपनिषदामध्ये
महत्व सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी गीतेच्या पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्माची यथंभूत माहिती दिलेली आहे. त्याच प्रमाणे पुढच्या 6 अध्यायामध्ये भक्तीची माहिती दिली आणि त्याच्या पुढे 6 अध्यायामध्ये ज्ञानाची इत्थंभूत माहिती दिलेली आहे. पण आपल्या विचारांची जर आपल्याला विचार करायचा झाला तर कर्म म्हणजे काय? करणे, मानणे आणि जाणणे. काय? करणे, मानणे आणि जाणणे. मग आता करणे म्हणजे काय, मानणे म्हणजे काय आणि जाणणे म्हणजे काय? तर करणे म्हणजे कर्म, मानणे म्हणजे भक्ती आणि जाणणे म्हणजे ज्ञान. असा गीतेमध्ये 3 मुद्दे किंवा 3 मार्ग दाखवलेले आहेत. त्यापैकी या अभंगामध्ये महाराजानं भक्ती हा मार्ग तुमच्या आमच्या करता दाखवलेला आहे. कारण भक्ती म्हटलं की मानणं विशेष आहे. बघा, जसं व्यवहारामध्ये आपण काही गोष्टीला मानतो, काय व्यवहारामध्ये काही गोष्टीला जसं आपण मानतो तसं भक्ती देखील एक प्रकारची मानणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी भक्ती 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 म्हणजे काय? तर देवाचं नामस्मरण करणं, याला सर्वश्रेष्ठ असं भक्ती म्हटलं आहे. आणि त्या भक्तीचा आम्ही स्वीकार केला किंवा त्या नामाचा आम्ही स्वीकार केला. पण कोणत्या नामाचा स्वीकार केला? तर महाराजांना या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की जयाचे भुवनी 14 भुवने जयाचे पोटी आणि तोच आम्ही कंठी साठविला. महाराजांनी या ठिकाणी 14 भुवन सांगितलेले आहेत. तर त्याच्या मुळाचा जर आपण विचार केला तर पंचदशीमध्ये पण पहिल्याच प्रकरणामध्ये विषय आलेला आहे की ज्याला अपंचीकृत पंचमहाभूत आणि पंचीकृत पंचमहाभूत. पण अपंचीकृत पंचमहाभूत म्हणजे ज्या भूताचं मिश्रण झालं नाही, एकत्रीकरण झालं नाही, तर त्याला अपंचीकृत पंचमहाभूत असं म्हटलं आहे. आणि ज्या भूताचं पंचीकरण झालं, मिश्रण झालं, एकत्रीकरण झालेलं आहे, त्याला पंचीकृत पंचमहाभूत असं म्हटलं आहे. आणि अशा पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य असणारे अनंत ब्रह्मांड आहे. काय? पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य अनंत ब्रह्मांड आहे. आणि त्या अनंत ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहे. काय? अनंत ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहे. आणि 14 भुवन ज्याच्या पोटात आहे. 14 भुवन ज्यांच्या पोटात आहे. असं पुन्हा काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनेही महाराजांनी वर्णन केलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी आर्य हा बालक नंदा घरी, नवल केव्हडे नव केव्हडे न कळे कान्होबाचे पुढे. अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, त्याच प्रमाणे महाराजांना तर याच्या पुढेही जाऊन सांगितलेलं आहे अनंत ब्रह्मांडे आणि एका भूमी ऐशी भेंडे.
एका रोमामध्ये एका केसामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. काय? ज्याच्या एका रोमामध्ये एका केसामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, असा जो काही परमात्मा, त्या परमात्म्याची या ठिकाणी व्याप्ती सांगितलेली आहे. परमात्मा किती व्यापक आहे, परमात्मा किती मोठा आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे. यावरून असं सिद्ध होतं की परमात्मा सगळ्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे केवळ सगळे नाही तर केवळ परमात्माच आहे. काय? बाकी काहीही नाही, आहे ते परमात्माच आहे. आपल्याला जर चिंतन करायचं जर असेल तर असं आपल्याला चिंतन करता येईल की सृष्टीच्या पूर्वी परमात्मा होता, सृष्टी काळातही परमात्मा आहे आणि सृष्टीच्या नंतरही परमात्माच आहे. म्हणजे पूर्वी, आता आणि नंतर, म्हणजे तिन्ही काळामध्ये सृष्टीचा अभाव आहे, पण परमात्म्याचा तिन्ही काळामध्ये अभाव नाही. परमात्मा नित्य आहे आणि सृष्टीचा जर आपण विचार केला तर अनित्य आहे. किंवा परमात्मा हा वास्तव आहे आणि सृष्टी अनंत ब्रह्मांड ही कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो, असा एक नियम आहे. आणि म्हणून जे काय आहे ते परमात्माच आहे. पण भक्ती करण्याकरता काहीतरी त्या ठिकाणी खूण म्हणा, काही मनात ठेवल्या जाते. म्हणून या ठिकाणी महाराजांना म्हटलेलं आहे की ज्या 14 भुवन ज्यांच्या पोटात आहे, तो आम्ही कंठामध्ये साठवलेला आहे. आता भगवंत म्हटलं की भगवंताचं रूप आणि भगवंताचं नाम. काय? भगवंत म्हटलं की भगवंताचं रूप आणि भगवंताचं नाम. आता भगवंताच्या रूपाचं आपल्याला ज्ञान होत नाही. वास्तविक पाहिलं परमात्मा हा अरूप नाहीच, परमात्मा हा प्रत्यक्ष आहे. पण प्रत्यक्ष असूनही तो आपल्याला प्रत्यक्ष वाटत नाही. त्याच्याकरता साधं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर समजा अलंकारामध्ये सोनं, अलंकारामध्ये सोनं हे प्रगट आहे का अप्रगट आहे? अलंकारामधलं सोनं हे प्रगट आहे का अप्रगट आहे? प्रगटच आहे. पण अलंकार आपल्याला दिसत असल्यामुळं आहे ते सोनं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून परमात्मा हा अप्रगट म्हणा किंवा त्याला आपण लपल्याला असं म्हणा. सांग 65 मध्ये म्हटलेलं आहे ना, स्वस्ती श्री वटेशो जो लपोनी जगदा भासो, गावी मग ग्रासो प्रगटाला करी. या ठिकाणी लपल्याला परमात्मा लपल्याला नाही. ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलिकी केले उभे केले, विटेवरी तोहा विठोबा निधान. परमात्मा या ठिकाणी उघडा आहे, म्हणजे उघड मध्ये शुद्ध आहे
आणि ते प्रगट आहे. पण परमात्मा हा प्रगट असताना देखील तो आपल्याला अप्रगट वाटतो. काय? परमात्मा प्रगट असताना परमात्मा तो आपल्याला अप्रगट वाटतो. म्हणून या ठिकाणी परमात्म्याचं जे काही रूप आहे ते परमात्म्याच्या रूपाचं आपल्याला ज्ञान होत नाही. पण परमात्म्याचं नाम तर मात्र आपल्या समोर आहे की नाही. पण परमात्म्याचं पुन्हा एकच नाम नाही, अनंत नाम आहे. परमात्म्याला किती नाम आहे? अनंत नाम आहे. आणि त्या अनंत नामापैकी विष्णू सहस्त्र नामामध्ये 1000 नाव सांगितलेले आहे. असे जे काय 1000 नाव आहे त्या 1000 नावापैकी या ठिकाणी हरी असं नाव आहे. महाराज या अभंगाच्या पहिल्या कवितेतून जे काही 14 भुवन ज्यांच्या पोटात आहे त्या परमात्म्याचं नाम आम्ही कंठामध्ये धारण केलेलं आहे असं महाराजांना या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि नाम कंठामध्ये धारण केल्यामुळं त्याचा प्रकार काय सांगितला तो तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, कंठी धरिला कृष्ण म्हणे. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये म्हणजे मध्यमा वाणी, पोटामध्ये वैखरी वाणी आहे, कंठामध्ये मध्यमा वाणी आहे, हृदयामध्ये पश्चंती वाणी आहे आणि बेंबीमध्ये परावाणी. या ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही नामरूपी परमात्मा कंठामध्ये धारण केलेला आहे. एक लक्षात ठेवा, नामानच नामीची ओळख होत असते किंवा नामानच नामीचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होत असतं. याच्याकरता आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांना ध्रुवाचं उदाहरण माहितीच आहे, म्हणून त्याच्याबद्दल काही जास्त विचार सांगण्याची गरज नाही. ध्रुवानं नामाचा उच्चार केला किंवा नामाचं चिंतन केलेलं आहे आणि नामाचं चिंतन केल्यामुळं प्रत्यक्ष भगवान त्यांच्या समोर प्रगट झाले. किंवा नाथ भगवतामध्ये अशी एक ओवी आलेली आहे, सद्भावे संपूर्ण करिता नामस्मरण हृदय पालटे आपण तेही लक्षण ऐक नया. नामा सरिसाची हरी हृदय हृदया माझारी तेने धागे अभ्यंतरी हो पुरी लागे हृदय शुद्धी. सद्भावे संपूर्ण करिता नामस्मरण वृत्ती पालटती आपण तेही लक्षण ऐक नया. नामानं काय होत असतं असं काही काही लोक प्रश्न करतात, पण नामानं काय होत नाही. महाराजांना एका प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली. नाम घेतल्यानं काय होतं असं जर कोणी विचारलं तर नाम घेतल्यानं काय होत नाही हे सांगा ना. नाम घेतल्यानं सर्व काही साध्य होत असतं असं महाराजांना देखील अनेक ठिकाणी आपल्याला पटवून दिलेलं आहे. महाराज तर म्हणतात मी कंठामध्ये नाम धारण केल्यामुळं जनामध्ये प्रकाश पडलेला आहे. प्रकाश म्हणजे जग हे परमात्म रूप आहे असं मला ज्ञान.
कंठामध्ये नाम धारण केल्यामुळं जगामध्ये प्रकाश पडला. या शब्दाचा अर्थ परमात्मा, जग हे परमात्मा रूप आहे असं मला ज्ञान झालं. याचाच वेगळ्या पद्धतीनं महाराजांना म्हटलेलं आहे, मुख्य नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूसी. तात्पर्य अर्थ आपला एवढा चाललेला आहे. महाराज म्हणतात, ज्यांच्या पोटामध्ये 14 भुवन आहे तो आम्ही कंठामध्ये धारण केला. आणि म्हणून त्या नामाने कंठामध्ये धारण केल्यामुळं काय झालं तर महाराजांना ते दुसऱ्या पदामध्ये सांगितलेलं आहे, काय एक उणे आमोची घरी ओळंगती द्वारी रिद्धी सिद्धी. त्या नामानं, नाम घेतल्यानं काय झालं तर महाराज म्हणतात, आमच्या घरी रिद्धी आहे आणि सिद्धी देखील आहे. रिद्धी म्हणजे व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची आम्हाला उणीव नाही. रिद्धी या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आम्हाला कोणतीही उणीव नाही. समजा कल्पना करा ना, काही काही म्हणतात नाम घेतल्यानं काय होतं. आता एखाद्याची कशीही परिस्थिती असू द्या, काय एखाद्याची कशीही परिस्थिती असू द्या आणि त्याला जर समजा व्यवस्थित करायचं असेल तर काही नाही, शेतामध्ये म्हणा किंवा आडरानामध्ये म्हणा किंवा कुठेतरी एखाद्या एकांतामध्ये जाऊन जर तो नुसता हातामध्ये माळ घेऊन बसला आणि रामकृष्ण हरी जर म्हणू लागला, लक्षात आलं का? काही नाही त्याच्याजवळ, पण असा बसलेला आहे. येणारे जाणारे लोक विचार करतात, कोण आहे, कुठला आहे, याच कसं काय. ती पुन्हा नकलीच रामकृष्णारी फक्त पोट भरणे करतात. मग बाकीचे येणारे जाणारे लोक विचार करतात, अरे हा आज 4-5 दिवस झाले या ठिकाणी जप करत बसला, हे कोणीतरी विशेष व्यक्ती असावा. आणि मग कोणी फळ आणून देतं, कोणी फराळ आणून देतं. फळ फराळ वेगळं, कोणी मग जेवण आणून देतं, कोणी आंधळा पांघरायला देतं, कोणी लता कपडा पैसा आता देतं, मग कोणी कोणा राहण्याची सोय करतं. आणि मग पुढं चालून त्या ठिकाणी चांगला मोठा मठ तयार होतो. हे कशाने झालं? कशाने झालं? नामाची ताकद आहे. महाराज म्हणतात, अशी रीत्या आमची अविद्या आमच्या जवळ आहे. वेगळ्या पद्धतीनं महाराजांना म्हटलं, समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुझी कदा कासयाची. नामानं सर्व काही त्याला साध्य होत असत. म्हणून या दृष्टीनं महाराज म्हणतात, आम्ही कंठामध्ये नाम धारण केल्यामुळं हे सर्व रिद्धी आम्हाला आमच्या घरी आहे. एवढंच नाही तर सिद्ध्या पण आहे. महाराजांना तर पुन्हा म्हटलं नाही, अष्ट महासिद्धी वळंगती द्वारी आणि नवजता दुरी दवडीदा. त्या अष्ट महासिद्ध्या आहेत, त्या अष्ट महासिद्ध्या आमच्या घरी आपोआप येतात. आम्ही यांना काढून जरी द्यायचं म्हटलं, आम्ही यांच्याकडे लक्ष जरी दिलं नाही
तरी पण ह्या आमच्या जवळून हलायला तयार नाही. या आमच्या जवळ रात्रंदिवस राहतात. म्हणजे हे कशाबद्दल चाललं लक्षात आलं ना? पण कशाच नामाचं आहे ना. मग आता आपण नुसतं नामाचं महत्व सांगणार आणि नामाचं महत्व ऐकणार, पण नाम घेणार म्हणून उपयोग काहीच नाही. सांगणारा नाही सतत नाम घेतलं पाहिजे, लोकायला घ्यायला म्हणायला नाही पाहिजे. सद्गुरू नतोसिंग बाबा म्हणायचे, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे, पण तुम्ही काय म्हणे? काय म्हणायचे? तुका म्हणे तुका म्हणे, पण तुम्ही काय म्हणे? काहीच न म्हणे, फक्त सांगणे आणि ऐकणे, पण काही न करणे. म्हणून या ठिकाणी महाराजांना आपल्याला असं सूचित केलेलं आहे की आपण नुसतं सांगू नये, नुसतं आपण ऐकू नये, तर नाम आपण घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, आकारुनी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. दुसऱ्याला सांगता येतं. माणसं बोलताना मोकळं बोलतील बघा. कीर्तनात असो, भागवतात असो, रामायणात असो, मोकळं बोलतील. पण सगळे त्याच्यात आपण बरबडलेले असतो. तात्पर्य अर्थ एवढा झाला, सर्वांना एकच विनंती आहे, जसं आपण नामाचं महात्म्य सांगतो, नामाचं महात्म्य ऐकतो, तर आपण नामाचं महात्म्य नुसतं सांगून ऐकून चालत नाही, तर ते प्रत्यक्ष आपण नाम घेतलं पाहिजे. नामाचं महात्म्य पुन्हा एका ठिकाणी मी वाचल्या गेलं, जसं तुमचा आमचा जन्म नामाच्या कुशीतून होतो, तुमचा आमचा जन्म आईच्या कुशीतून होतो. तुमचा आमचा जन्म कुठून झाला? तुमचा आमचा जन्म कुठून झाला? आईच्या कुशीतून झाला. तस संताचा जन्म नामाच्या कुशीतून होतो. जे संत पदाला येण्याच्या पूर्वी त्यांनी नामाशिवाय काहीच केलं नाही, असे अनेकाचे प्रमाण आहे. अनेकाचे प्रमाण आहे. महाराजांना तर म्हटलेलं आहे, न कळे दिवस की आम्हाला दिवसही कळत नाही आणि रात्रही कळत नाही. म्हणजे दिवस असला काय, रात्र असली काय, रामकृष्णारी 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 अखंड आम्ही नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणातूनच संतत्वाचं काही झाली उत्पत्ती झाली. नाथ महाराजांनी आपलं स्वतःच सांगितलं, मी बालपणामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मी सतत नामस्मरण करत होतो, तर त्या मंदिरातच मला स्वप्न पडलं आणि जनार्दन स्वामी महाराजांकडे जायला सांगितलेलं आहे. आणि पुढं नाथ महाराज हे शांती ब्रह्म ठरले आणि संत ठरले. असे सर्वच संतांची उदाहरणं आहेत. म्हणून आपणही सर्वांना जर नामस्मरण करण्याचं जर ठरवलं, तर निश्चित एक दिवस संतत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. पण नुसतं संतत्वच प्राप्त होईल का? महाराज म्हणतात, त्याच्याजवळ रिद्धी सिद्धी हे प्राप्त होईल. कशावरून?
महाराजांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला की मी नामकंठामध्ये ठेवल्यामुळं हे रिद्धी सिद्धी हे माझ्या घरी राहतात. एवढंच नाही तर या नामाच्या बलानं महाराजांना पुढे सांगितलेलं आहे की जे काय आसुर आहे, जे राक्षस आहे किंवा जे दैत्य आहे, हे दैत्य देखील ते आमच्या पुढं हात जोडून उभा राहतात. आता बाहेरले राक्षस आसूर वेगळे आहे, बाहेरले आसूर आणि आतले आसूर एका वेळेला. बाहेरले आसूर आपल्याला ते नष्ट करता येतील, पण आतले जे काय आसूर आहे ते नष्ट करणं फार कठीण गोष्ट. आतले आसूर कोणते आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, लोभ हे सर्व नष्ट करणं एवढं सोपं नाही. मग सोपं नाही, मग सांगता कशाला? सोपं आहे पण करणारी पाहिजे. अहो बाहेरचेच काय, आतले देखील हे जे आसुर म्हणा हे नष्ट होऊ शकतात. बघा, फक्त इथं एकच पाहिजे, माणसाचं अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण जर शुद्ध झालं तर अंतःकरण शुद्धीमध्ये सर्वच्या सर्व बाहेरचे आपले आसूर नष्ट होऊ शकतात. पण अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण शुद्ध हे कशानं होतं? तर केवळ भगवंताच्या नामानच. काय? भगवंताच्या नामानच अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून महाराजांना म्हटलेलं आहे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि योनी गोपाळ राही तेथे. चित्त शुद्ध करायला सांगितलेलं आहे. चित्त शुद्ध केलं की भगवान त्या ठिकाणी कायम राहतात. असं ज्ञानेश्वरी मध्ये पण महात्म्याचं लक्षण सांगत असताना म्हटलेलं आहे, जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निदिल्या ते उपासी वैराग्य. पण असं जर अंतःकरण निर्मळ असल, जर तो वैराग्य असल, तर परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो. म्हणून अंतःकरण निर्मळ करणं गरजेचं आहे. अंतःकरण निर्मळ झाल्यानं काय होतं? तर बाहेरचे आसूर आपोआप नष्ट होतात. असं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन कापी सर्वतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रहीन खाती सर्वतया. जे आपल्या प्रतिस्पर्धी असतात त्यांना आसूर म्हणा, शत्रू म्हणा, राक्षस म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हे निश्चित अंतःकरण शुद्ध झालं की बाहेरचे आसूर आपोआप आपले होत असतात. पण ते अंतःकरण शुद्ध कशानं होतं? तर फक्त नामस्मरण. नाथ महाराजांना म्हटलेलं आहे,
एका जनार्दनी गाता हरीचे नाम आणि निमावी इंद्रिय देह विसरली काम. म्हणजे नामस्मरणानं अंतकरण शुद्ध होत आणि अंतकरण शुद्धी झाली की बाहेरचे आसूर राहत नाही, तर ते आपले होऊन जातात. म्हणजे ते आपल्याला हात जोडतात, असं महाराजांनी या ठिकाणी म्हटले आहे. आता हे बाहेरचे झाले, आतले देखील. आतले कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. हे पण या नामानच हे संपूर्ण जागच्या जागी मात्र काय होतात? संपून जातात. कारण जिथं नाम आहे, बरं का, जिथं नाम आहे तिथं काम नाही, आणि जिथं काम आहे तिथं जिथं नाम आहे तिथं काम नाही, आणि जिथं काम आहे तिथं नाम. कारण तुम्हाला कल्पना आहे, हे जे काम आपण दोनच अक्षर आहे, पण याच्यातूनच सर्वाची निर्मिती आहे. कामातूनच क्रोध, कामातूनच लोभ, कामातूनच मद, कामातूनच मत्सर, दंभ, अहंकार, अशी साखळीच. कामातून हे सर्व दोष विकार हे निर्माण होतात. म्हणून जिथं नाम आहे तिथं कामाचं काहीही चालत. साधू संत म्हटलं की सतत नामस्मरण, सतत नामस्मरण म्हटलं की ती काम क्रोधाचं काही चालत नाही. वेगळ्या पद्धतीनं म्हटलेलं आहे, काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. तात्पर्य अर्थ एवढा चाललेला आहे. अंतःकरणामध्ये असं काहीतरी वाक्य आहे, मला सांगता येणार नाही, वाटतं सांगता येईल किंवा नाही. जहाँ नाम है तहाँ तहाँ काम नहीं, और जहाँ काम है वहाँ नाम नहीं. पण अंतःकरणामध्ये जर सतत नामस्मरण असेल तर आपले बाहेरचे शत्रू सगळे आपले होत असतात आणि ते आपल्याला हात जोडतात, असं महाराजांना तिसऱ्या कड्यामध्ये सांगितलेलं आहे. पण ज्याचं नाम घेतो, ज्याचं नाम घेतो ते परमात्मा कसे आहे, तर हे चौथ्या कड्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्या परमात्म्याचं नाम घेतो ते परमात्मा कसे आहे हे चौथ्या कड्यामध्ये सांगितलेलं आहे. रूप रेखा नाही जयासी आकार, आम्ही तो साकार भक्ती केला. ज्या परमात्म्याला काहीच नाही, परमात्म्याला काहीही नाही. आता कबीरदास महाराजांनी म्हटलेलंच आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही म्हणजे रंग नाही, रूप म्हणजे आकार नाही, काही नाही. बघा, त्याला असं काही ठिकाणी अव्यक्त असं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. अव्यक्त म्हणा, निर्गुण म्हणा, अव्यक्त म्हणजे दिसत नाही म्हणून त्याला अव्यक्त असं म्हटलं आहे. दिसत असून दिसत नाही. लक्षात झालं? दिसत असून दिसत नाही
म्हणून त्याला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही म्हणून त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, जया नाही नाम गुण तया बोलती निर्गुण. तुम्ही हसायला लागले की माझं थोडंच प्रमाण आहे. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, जया नाही नाम गुण तया बोलती निर्गुण. आता ज्याला नामही नाही गुणही नाही त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. किंवा ज्ञानोबराईने एक दोन अभंगामध्ये सांगितलेलं आहे. काय महाराजांनी म्हटलेलं आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कुठे काही. काय आता आपण देव म्हणून इकडे तिकडे फिरत बसतो, पण कुठं फिरायची गरज नाही. अरे मूळ देव फक्त तुम्ही का जाणत नाही, ते मूळ देवाला तुम्ही जाणा ना. कारण मूळ देव म्हणजे मुळाचा मुळातला देव. मुळातला देव न जाणता तुम्ही देव देव म्हणून व्यर्थ का फिरता. आता मूळ देव याचा अर्थ असा आहे, तुम्ही देव. मूळ देव म्हणजे तुम्ही देव. देवालाच म्हणायले देव काय झालं. यशोदा माता देवाशी चौकशी, देव काय झाला. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. आता कोण्या गावी सांगायचं. देव कोण्या गावात नाही आणि देव कुठं नाही. बरोबर. परमात्म्याचा जर विचार करायचा झाला, परमात्मा सर्व देशात आहे, सर्व काळात आहे, सर्व वस्तूत आहे, सर्व व्यक्तीत आहे, पशु पशवाधिकामध्ये आहे. परमात्मा सर्व देशात आहे म्हणून या ठिकाणी आहे, सर्व काळात आहे म्हणून आता आहे, आणि सर्व वस्तूत आहे, सर्व वस्तूत म्हणून या चष्म्याच्या कौल मध्ये देखील आहे, आणि सर्व व्यक्तीत आहे म्हणजे आपल्यामध्ये आहे, आणि सर्वच परमात्मा आहे तर आपणही परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेणसी मुळी पण. देवाला जर पाहायचं झालं, देवाला जर शोधायचं झालं तर इकडं तिकडं पुढे शोधायची गरज नाही. तुमच्यातच तुम्ही देवाला पहा. एक नियम असा सांगितलेला आहे, आपणच देवाला जाणू शकतो, दुसरं कोणीही देवाला जाणू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आलं लक्षात, आपणच आपल्याला जाणू शकतो, आपण दुसरं कोणी आपल्याला जाणू शकत नाही. आणि म्हणून त्यांना रेखा रूप हे काही असं ज्ञानोबरांनी पुन्हा दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे, आमोचे या देवा नाही नाम गुण नाही स्थान मान रूपरेखा. आमोचे या देवा नाही नाम, आमच्या देवाला नाम नाही, गुण नाही, रूप नाही, रेखा नाही. किंवा ज्ञानोबरांनी पुन्हा म्हटलेलं आहे, नाम रूप संबंध जाती क्रिया भेद
आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. वस्तू नामची काय परमात्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, हे बाकीच्या ठिकाणी सगळं आहे, पण परमात्म्याच्या ठिकाणी काहीही नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी म्हटलेलं आहे, परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, रेखा नाही, आणि त्यांना कोणता आकार पण नाही. अव्यक्त निराकार नाहीच्या आकार. जेथोनी चराचर हरीचे भजे, असा जरी परमात्मा असला तर भक्तीमध्ये अशी काही ताकद नाही. भक्तीमध्ये अशी ताकद आहे. भक्ती म्हणजे नाम. नामामध्ये अशी काही ताकद आहे की कोठे न दिसे पाहता. भक्त प्रल्हादाचं उदाहरण तुम्हाला कल्पनाच आहे. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली आहोत. म्हणून या दृष्टीनं म्हटलेलं आहे की आम्ही देखील असा असणारा जो काही परमात्मा आहे, पण त्या भक्तीनं मात्र आम्ही त्याला साकार केलेला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे, विश्वाचा जनिता मने येशू देशी माता, आईसा भक्ताचा अंकित लागे तेशी लागे प्रीत. विश्वाचा जनिता मने यशोदेची माता, आईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावे प्रेम. महाराज म्हणतात की आम्ही जसं म्हणलं तसं मात्र परमात्मा आमच्या इच्छेनुसार. जसं आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, वसुदेव देवकीनं तप केलेला आहे आणि ज्ञानोबरायनं सांगितलं तपानच परमात्मा प्राप्त होतो. पण कोणी म्हणणार की तप जर केलं नाही तर त्याचं पतन होत, तप केला नाही तर त्याचं पतन होत. कारण दोनच अक्षर आहे, त आणि प. त आणि प आहे. पण जर तप केला नाही तर त्याचा उलटा अर्थ काय होतो? उलटे अक्षर पत. पत या शब्दाचा अर्थ पतन. पत म्हणजे पतन. पतन म्हणजे त्याला पशुपश्मादी योनी त्याला प्राप्त होत असत. आणि म्हणून साधू संतांना तप करायला सांगितलेलं आहे आणि तपानच परमात्मा प्राप्त होत असत. तपेविना दैवत दिधड्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे द्रष्टांताची मात, साधूची संगती तरुणोपाय. तर तपानच परमात्मा प्राप्त होत असतो. मग आता काही संसारिक लोक म्हणतील, महाराज अहो आम्ही तर आता संसारिक आहेत, आम्ही कुठं जावा, कुठं तप करावा? खरं सांगायचं का, तप या शब्दाचा अर्थ परमात्मा प्राप्ती करता तुम्ही जी जी क्रिया करता ते तपच. का नाही लक्षात आलं? परमात्मा प्राप्ती करताच तुम्ही जी जी क्रिया करता ती क्रिया तुमचं तपच आहे. आणि असं वसुदेव देवकीनं परमात्मा प्राप्ती करताच तप केलं आणि भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हटले काय वर मागायचं ते मागा. काय नाही म्हणजे आम्हाला तुमच्यासारखा पुत्र व्हावा. आता भगवान म्हणतात माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखं आहे दुसरं कोण? आता मलाच तुमच्या पोटी जन्म घ्यावा लागल. मग ब्रह्मदेव ज्याचं बाळ आहे, भगवान त्या वसुदेव देवकीचे बाळ.
होय भक्ती केला कैसा, आणि पूर्वी धरावी ती इच्छा. महाराज म्हणतात, असा जरी परमात्मा अरूप असणार, पण आम्ही भक्तीनं म्हणजे नामचिंतनानं त्यांना काय केलेलं आहे, साकार केलेलं आहे. रूपरेखा नाही जयाची आकार, आम्ही तो साकार भक्ती केला. एक सांगा, देवाला किती, देवाला जो देवपणा दिला कोणी त्याला माहिती, काय माहिती हे दिव्य. समजा आता पंढरपूरला पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे आणि त्यांच्याकडं कोणीच गेलं नाही, आणि हे देवे कोणीच जर सांगितलं नाही तर बाकीचे त्यांना देव म्हणतील. मग एक सांगा, देव मोठा आहे का देवाची माहिती करून देणारी मोठी आहे? देव मोठे आहे तर मग देव मोठे आहे तर देवाची माहिती होईल का? भक्त नाही देवाची माहिती होऊ शकते? देवाची माहिती होऊ शकत नाही. भक्ताशिवाय देवाला देव पण नाही. भक्ताशिवाय देवाला देव पण नाही. एक सांगायचं, महाराजाला लोकाशिवाय महाराजपणा नाही. आता आम्ही जे महाराज आहे, आता आम्ही इकडे तिकडे आढळत नसो, आम्ही महाराज आहेत, आम्ही महाराज आहेत, आम्ही महाराज आहेत, आणि आम्ही महाराज आहेत, आम्ही महाराज आहेत असं जर सांगत सुटलं तर लोक म्हणते हे याला येड झालं. लोक काय म्हणते, याला येड झालं. सांगण्याचा तात्पर्य अर्थ आपला एवढा, महाराजालाही महाराजपणा देणारे ते सगळ्यामध्ये मोठे असतात, महाराजापेक्षा मोठे. महाराजाला महाराजपणा देणारे महाराजापेक्षा मोठे असतात, ही गोष्ट देणार. तसं देवालाही देवपणा देणारे देवापेक्षा मोठे असतात. आणि म्हणून या दृष्टीनं शेवटच्या कड्यामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे आम्ही, पुढे एक पुन्हा कडोरा, अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समान रूप रे तो मुंगी आम्हासाठी. अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समान तो मुंगी आम्हासाठी. पुन्हा महाराजानं 5व्या कड्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्या अंगात अनंत ब्रह्मांड आहे पण तो आमच्यासाठी समान. मुंगी आणि परमात्मा आम्हाला समान. तुम्ही असं का म्हणायचे महाराज? त्याचं कारण महाराज म्हणतात, आम्ही देवापेक्षा मोठे आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवणी आशा. आणि हे आशा आम्ही बाजूला ठेवली आणि आम्ही देवापेक्षा मोठे आहे. मग देवापेक्षा मोठे तुम्ही कशामुळे झाला? तर महाराजानं उपक्रमामध्ये सांगितलेलं आहे, तोच आम्ही कंठी साठविला. तो परमात्मा आम्ही कंठामध्ये साठवला आणि म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा देखील बळी झालो. असं या अभंगामध्ये महाराजांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी प्रेमानंदजी महाराज या अभंगावर 4 शब्द संघ म्हटलेले आहे. वास्तविक पाहिलं, आता या अभंग पाठ नव्हता, पण आता त्यांच्या अग्नीवरून
जशी आपल्याला देवानं सद्गुरूनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं तुमच्या समोर हे विवेचन केलेलं आहे. या अभंगाप्रमाणे आपल्याकडूनही अनुकरण होऊनही आपण तुकाराम महाराज जसे देवाहून बळी म्हणतात त्या पद्धतीनं आपलाही अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा अशी भगवत चरणी प्रार्थना करून झालेली सेवा सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणी आणि सर्व मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. पुंडली कृष्ण हरी बाबा.